राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी। एसटी कामगार कृती समितीकडून आंदोलनाची हाक। ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक। आंदोलनामुळे गणेशोत्सव काळातील सेवेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं महामंडळाचं आवाहन। लाडकी बहीण योजनेला 1 महिन्याची मुदतवाढ। सप्टेंबर महिन्यातही नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारची मान्यता। लाडकी बहीण योजनेमध्ये गैरप्रकार समोर। एकाच नावानं भरले 30 अर्ज। साताऱ्यातील जाधव नामक व्यक्तीनं पत्नीच्या नावानं भरले 30 अर्ज। भाजपच्या माजी नगरसेवकाकडून गैरप्रकाराचा पर्दाफाश। भाजपला सोडचिठ्ठी देत समरजित घाटगे आज शरद पवार पक्षात प्रवेश करणार। पक्षप्रवेशाआधी काल कोल्हापुरात शरद पवार आणि समरजित घाटगे यांच्यात भेट। शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर। केशवराव भोसले नाट्यगृहाची करणार पाहणी। केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राहणार उपस्थित। कार्यक्रमासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्यानं मुंबईच्या वाहतूक मार्गात बदल। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर। पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला। सरन्यायाधीश उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी रद्द। बदलापूरमधील शाळकरी मुलींवर बलात्कार घटनेची दखल घेत हायकोर्टानं दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी। रामगिरी महाराजांचा आक्षेपार्ह विधान असणारे व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवा। उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना निर्देश। मोहम्मद पैगंबरांबाबत चुकीची विधानं केल्याचा रामगिरी महाराजांवर आरोप। काँग्रेस शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट। रामगिरी महाराज, नितेश राणे आणि प्रसाद लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती आणि कारवाई करण्याची मागणीही केली। फलटणमध्ये रामराजे नाईक, निंबाळकर, अजित पवार आणि कार्यकर्त्यांमध्ये बैठक। भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास। रामराजेंची तक्रार तर भाजपच्या वरिष्ठांची बोलणार। अजित पवारांचं आश्वासन। जयंत पाटलांच्या विनंतीला मान देऊन आदित्य ठाकरेंनी मालवण किल्ल्यावरून त्यांना जाऊ दिलं, नाहीतर त्या दिवशी कुणीही परत माघारी गेलं नसतं। किल्ल्यावरील लाड्या प्रकरणी नारायण राणेंची प्रतिक्रिया। शिवरायांची गुजरातवर स्वारीच झाली नाही असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागावी। फडणवीसांच्या वक्तव्यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 1,10,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड। 60,000हून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। आमदार भरत गोगावले यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार। विधान भवनात सोहळ्याचं आयोजन। अहमदनगरच्या जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर। दहीहंडी कार्यक्रमात बॅनरबाजी। उदय सामंत रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील, पण शिवसेना त्यांचा पराभव करेल। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं मोठं विधान। कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे वसमत ते हिंगोली महामार्गावरचा पूल तुटला। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली। हिंगोलीच्या पिंपळदरी शिवारात हुल्लडबाज तरुणाची पुराच्या पाण्यात स्टंटबाजी। पुलाखाली लाकूड अडकलेलं काढण्यासाठी तरुणाची हुल्लडबाजी। मुसळधार पावसामुळे बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो। धरण पाहण्यासाठी आलेल्या तरुणांची हुल्लडबाजी। धरण परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची स्थानिकांची मागणी। अकोला जिल्ह्यातील पातूरमधल्या बोर्डी नदीला पूर। पुरात एका दारुड्याची 20 ते 24 मिनिटं स्टंटबाजी। व्हिडिओ व्हायरल। नागरिकांनी दारुड्याला काढलं पाण्याच्या बाहेर। बीडच्या माजल गावात मुसळधार पावसानंतर पोलीस ठाण्यात पाण्याची गळती। कार्यालयीन काम करायला पोलीस कर्मचाऱ्यांना अडचणी। धाराशिवसह बार्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे भोगावती नदीसह ओढे नाल्यांना पूर। हिंगणी बैराग मार्ग वाहतुकीसाठी बंद। भोगावती नदीवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली जाण्याची भीती। परभणीच्या निवळी प्रकल्पानं धारण केलं रौद्ररूप, तर कारपारे नदीलाही पूर आल्यानं निवळी बुद्रुक गावांसह अनेक गावं आणि जमिनी गेल्या खरडून।
हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचं 6-7 एकरमधील सोयाबीन अतिवृष्टीमुळे पूर्णतः खरडून गेलं. सेलू तालुक्यातील गुगळी धामण गावातील शेतीचं नुकसान झालं. सरकारनं पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, पंजाब डक यांची मागणी. परभणीच्या इंद्रायणी नदीला पूर. इंद्रायणी काठी असलेल्या शेतपिकांचं मोठं नुकसान. पाऊस सुरूच राहिला तर दैठणा गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता. सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. एका दिवसात 68 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसामुळे लातूरमधील शेतकरी हवालदिली. शेतात पाणीच पाणी. सोयाबीन शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका. शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली. नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर. हदगावमध्ये पैनगंगा नदीवरील पुलावर पाणी. नांदेड नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस. सततच्या पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यातील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित. धबधब्याचं रौद्र रूप समोर. दोडामार्ग तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. सखल भागात पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तापी नदीला पूर. हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 98,670 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वर्ध्याच्या पुलगावात पुलावरून जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकी पुलाखाली. घटनेत 2 जण वाहून गेले. आपत्ती व्यवस्थापन टीमकडून दोघांचा शोध सुरू. तारीख पे तारीखचा सिलसिला थांबवण्यासाठी हायकोर्टाचं दंडात्मक पाऊल. उत्तर सादर करण्यासाठी वारंवार वेळ मागणाऱ्या सिडकोला 10,000चा दंड. वारंवार सुनावणी तहकूब होणं म्हणजे वेळ आणि पैशांचा अपव्यय. हायकोर्टाकडून चपरा. राज्यातील सर्व कारागृहामध्ये आता कम्युनिटी रेडिओ सुरू करणार. कैद्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करण्यासाठी सरकारचा नवीन उपक्रम. पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक. वनराज यांच्या बहिणींसह इतर 3घांना पोलिसांनी ठोकल्या पेड्या. पुण्यातील घटना पाहून कायदा सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचं लक्षात येतं. गृहमंत्री काय करतात? आंदेकर हत्या प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. प्रॉपर्टीच्या वादातून आंदेकरांची हत्या. मात्र काहीही झालं तरी सत्ताधाऱ्यांवर त्याचं खापर फोडलं जातं. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरलंय. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची टीका. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन पुण्याच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली. हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील सिंधुदुर्गाचे नवे जिल्हाधिकारी. भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली. संजय कोलते भंडाऱ्याचे नवे जिल्हाधिकारी. गेल्या 2 वर्षांपासून कुंभेजकर भंडाऱ्यात कार्यरत होते. पुण्यातील पत्रकार प्रसाद गोसावी यांचं रविवारी निधन. प्रसाद गोसावी ठरले अवयव दान करणारे पहिले पत्रकार. गोसावींच्या हृदयाचं एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर. बीकॉम BMSच्या परीक्षा 23 ऑक्टोबरपासून तर BA आणि BSCच्या परीक्षा 13 नोव्हेंबरपासून. गेल्या 25 वर्षांपासून रखडलेल्या डहाणू नाशिक रेल्वेच्या सर्वेक्षणाला केंद्राची मंजुरी. 2.5 कोटी रुपये निधीला मान्यता दिल्याची खासदार हेमंत सावरा यांची माहिती. मनमाड इंदोर नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी. 309 किलोमीटरच्या रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा सोयाबीन पिकांच्या दळणवळणासाठी फायदा होणार. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी. धुळ्यात भाजपचा फटाके फोडून जल्लोष तर आपल्या पाठपुराव्याला यश मिळालं. माजी खासदार सुभाष भामरे यांची प्रतिक्रिया. पंजाब हरियाणा शंभू सीमा पुन्हा खुली करण्याचं प्रकरण. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून समितीची स्थापना. समिती शेतकऱ्यांसोबत करणार चर्चा. ठाण्यातील अंबरनाथ तालुक्याच्या द्वारली गावातील जागेचा वाद पुन्हा उफाळला. बिल्डरच्या गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण. 10 जण पोलिसांच्या ताब्यात. रत्नागिरीच्या खेड तहसील कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड. तहसीलदारांच्या केबिनच्या आणि कार्यालयाच्या काचा फोडल्या. पोलिसांकडून तपास सुरू. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुमित अंतिलला सुवर्णपदक. 70.59 मीटर लांब भाला फेकून सुमितनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं सुवर्णपदक.
भारताच्या नितेश कुमारनं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. नितेश कुमारनं पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन SL3 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथलेचा 21-14, 18-21, 23-21 असा केला पराभव. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू सुहास यतिराजला रौप्य पदक. पुरुषांच्या SL4 गटाच्या एकेरीत रौप्य पदक जिंकलं. महिला बॅडमिंटनमध्ये भारताला 2 पदकं. SU5 श्रेणीत थुलासिमथी मुरुगसेननं रौप्य तर मनीषा रामदासननं जिंकलं कांस्य पदक. भारताच्या योगेश कथुनियानं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये डिस्कस थ्रो प्रकारात रौप्य पदक पटकावलं. योगेशनं त्याच्या हंगामातील सर्वोत्तम 42.22 मीटर थ्रोसह सलग दुसरं रौप्य पदक जिंकलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर. 5 सप्टेंबरपर्यंत मोदींचा दौरा. आरजीकर वैद्यकीय रुग्णालयाचे माजी मुख्याध्यापक डॉक्टर संदीप घोष यांना अटक. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार हत्येप्रकरणी संदीप घोष यांची 15 दिवसांपासून चौकशी सुरू होती. पश्चिम बंगाल सरकारचं विशेष अधिवेशन. महिलांवरील अत्याचाराविरोधात सरकार अपराजिता कायदा आणणार. कोलकात्याच्या लाल बाजार भागात ज्युनियर डॉक्टरची निदर्शनं. आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या झालेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी निदर्शनं. जम्मू काश्मीरातील सुंजवान मिलिटरी स्टेशनवर दहशतवाद्यांचा लष्करावर गोळीबार. 1 जवान शहीद. लष्करी ठाण्याच्या बाहेर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी स्नायपर गनमधून केला होता गोळीबार. गुजरातला पावसानं झोडपलं. नडियाद शहरातील काही भागात मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी. मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका महिलेसह 2घांचा मृत्यू. महिलेची 8 वर्षांची मुलगी आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह 9 जण जखमी. तेलंगणातील पुरात रायपूरच्या तरुण महिला वैज्ञानिकेचा मृत्यू. तिचे वडीलही पुरात बेपत्ता. डॉक्टर अश्विनी असं तरुण महिला वैज्ञानिकेचं नाव. डॉक्टर अश्विनी यांचा मृतदेह सापडला. वडिलांचा शोध सुरू. वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर दरड कोसळली. दुर्घटनेत 2 महिला भाविकांचा मृत्यू. 1 भाविक जखमी. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांची सुटका. IIT दिल्लीच्या अबुधाबी कॅम्पसचं उद्घाटन. अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालेद बिन मोहम्मद यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. गरोदर अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पती रणवीर सिंग सोबत केलं फोटोशूट. या महिन्यात दीपिका बाळाला जन्म देणार. रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार. चित्रपटात अजय देवगन बाजीराव सिंघमच्या भूमिकेत तर अक्षय कुमार, रणवीर सिंग, करीना कपूर, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही भूमिका. अल्लू अर्जुन अभिनीत पुष्पा 2 रिलीजपूर्वीच अर्धी रक्कम वसूल. 500 कोटी बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 270 कोटी रुपयांमध्ये घेतला. रजनीकांतचा चित्रपट वेटियनसाठी सूर्यानं त्याच्या कंगुआ चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट रिलीज होणं जास्त महत्त्वाचं, सूर्याचं वक्तव्य. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.